आवडतात ना मग विजया तू पण घे का आता आमची पोट भरली हो. हो आले. बाकी विजया हा डोसे एक नंबर झाले का? काय हो नाना नेहमी करतो आपण आणि आता ना माझा व्यवस्थित हात बसलाय काही एवढं वाटत नाही मला त्याच. नाही तुझ्या सुरुवातीच्या जोड इडल्या आणि तव्याला चिकटणारे डोसे अजून आम्ही विसरले नाही म्हणून म्हणालो ग. काय हो नाना. आणि नाना सगळ्यात मोठा जोक काय होता माहितीये का? ज्यावेळी अमितनी सांगितलं की त्याला विजयाशी लग्न करायचंय तेव्हा काय कौतुक करत होता. माई म्हणजे डोसे तर ती असे करते आणि इडली म्हणजे काय मऊ आणि लुसलुशीत. हो ना अमितने सगळा घोळ करून ठेवला होता. ह्यानी माझं कौतुक केलं आणि माईंनी सांगितलं ना मला इडल्या करायला. वाट लागली होती माझी. ए आई तुझी चटणी पण मस्त आहे. हा थँक्यू बाळा. चटणीची पण काही स्टोरी आहे का? चटणीची काही स्टोरी बिरी नाहीये. बरं ऐका आता पुढच्या वेळी चटणी तुम्ही करायची कळलं ना? हो. म्हणजे आता चटणी कोशिंबीर असं शिकायला सुरुवात करा तुम्ही हळूहळू. आणि पल्लव तू आईकडून टोमॅटो कांदा काकडी कशी चिरायची ते नीट शिकून घे. मी तुला सँडविचेस तयार करता येतील. आपण एक काम करूया पुढच्या रविवारी आपण मुलांनी बनवलेली सँडविचेस ठेवूया नाश्त्याला काय? पल्लव मी तुला ज्यूस करायला शिकवतो. ऍक्च्युली वेगवेगळी फळं चिरणं ही सुद्धा एक कला आहे बरं का. म्हणजे जसं आपण अननस सोलतो तसं डाळिंब नाही सोलता येत. प्रत्येकाची अॅनाटॉमी वेगळी असते. तुला मजा येईल बघच तू. आणि मुख्य म्हणजे ना नंतरचा पसारा कसा आवरायचा ना ते आधी शिकून घ्या. नाही 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 अमित मुळात ना कुठलाही पदार्थ करताना पसारा होणारच नाही याची काळजी कशी घ्यायची ते शिका. हो नाहीतर सँडविचेस केली म्हणून नाचाल आणि पसारा आवरावा लागेल मात्र आईला. काय माहिती का शिकायचं म्हणजे सगळी प्रोसेस शिकायला हवी काय. हो. ठरलं तर मग पुढच्या रविवारी ब्रेकफास्टला सँडविचेस आणि ज्यूस मुलं करणार. मस्त मस्त छान छान. अरे बबड्या तुझा का असा खडू झालाय? नाही काय नाही नाना झालं माझं. अरे अरे आदित्य काय झालं? मेघना वर्कशॉपला गेले ना त्यामुळे त्याचा रविवार गेला म्हणून झाला खडू त्याचा. आणि रात्री तो उशीर आला त्याचं काय? ती बिचारी कॉलेजमध्ये दमून आली होती तरी सुद्धा ह्याला आवडते म्हणून गोळ्याची आमटी केली हो. आणि याचं अचानक ठरलं ना त्या डिनर मीटिंगचं. मग हाला उशिरा आणि आता ती न उठवता गेली म्हणून बसलाय फुगून. आज का मिनी वर्कशॉप काफी बढ़िया हुआ. नव्या बॅच मध्ये टॅलेंटेड मुलं आहेत हे बघून बरं वाटलं. तयार होतील चांगली. बघूया. हा पण मुलांचा उत्साह मात्र कायम राहिला पाहिजे. महिन्यातनं एक वर्कशॉप घ्यायला. मला काय वाटतंय मेघना मॅडम विषय निवड करण्याचं काम सुरूच करा. कसं काय वाटतंय मंजिरी मॅडम? हो करेक्ट. पण तुम्हाला दोघींना काय वाटलं आजच्या वर्कशॉप बद्दल? मला तर हा अनुभव खूपच आवडला सर. ही वर्कशॉप्स म्हणजे फक्त मुलांसाठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा लर्निंग एक्सपिरियन्स आहे. चला रविवार सार्थकी लागला. कामही झालं आणि भोजनही झालं. आता घरी जाऊन आराम करणं ही सुखाची परमावधीच म्हणायची. क्या बात आहे चतुर्वेदी. बहुत बढिया. काय रे बाहेर चाललायस? हो बऱ्याच दिवसांपासून त्या श्यामा खेडेकरकडे जायचं राहून जाते तिकडे जातो. कोण ही श्यामा? श्यामा नाही हो. मग श्यामा म्हणालो का मी? मला नाही माहित. ते श्याम खेडेकरकडे. माझा प्रॉब्लेम झालाय तिकडे चाललोय. नाही मी काय म्हणतो श्याम तक नाना जातो मी. उशीर झालाय मला. आणि रात्री यायला पण उशीर होणार आहे सांगा मायला. येतो मी. काय म्हणतो कोण आहेस तू? नाना मी असं काय करतो? घाबरतोस काय मेले? बस बस बस. काय रे हा कुठे गेला तर? श्याम खेडेकर का भूला सुबह घर आ जाए. तू उसे भूला नहीं कहते बेटे.
मला काही प्रॉब्लेम झालाय? माझा नाही रे, त्याचाच आहे. काय झालंय, नवरा बायकोची सध्या चुकामुक चालली आहे सारखी. इतके दिवस बायकोकडून लाड करून घ्यायची सवय झाली होती. हा आपला ऑफिस म्हणून कधी फोन उचलायचा, बायको घरीच असायची. आता जमत नाही ते. त्यात शनिवार रविवार काहीतरी प्रोग्राम असायचे यांचे. त्यात काय झालं, हा काल रात्री उशिरा घरी आला. ती झोपून गेली होती. हा सकाळी उठेपर्यंत ती वर्कशॉपला निघून गेली होती. अशी चुकामुक चालली सगळी.